सिल्लोड नगर परिषदेतील कथित अनियमितता, बेकायदेशीर बांधकामे व नागरिकांची आर्थिक फसवणूक थांबवण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपल्ली यांनी आमरण उपोषण सुरू केले। हे उपोषण 16 जुलै 2016 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सुरू झाले। राम रहीम व्यापारी संकुल व नवीन व्यापारी संकुलाच्या लिलावातील कथित गैरव्यवहारांची चौकशी, भूखंड प्रकरणातील अनियमितता, MRTP ऍक्ट व UDCPRच्या उल्लंघनावर कारवाई तसेच सार्वजनिक निधीचा अपव्यय थांबवण्याची प्रमुख मागणी करण्यात आली आहे। नागरिकांची आर्थिक फसवणूक रोखून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे। सिल्लोड हे पूर्व मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार यांचा मतदारसंघ असल्याने या आंदोलनाकडे राजकीय व प्रशासकीय स्तरावर विशेष लक्ष लागले असून प्रशासन या मागण्यांवर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। पूर्व मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघामधील सिल्लोड नगर परिषदमध्ये कशा प्रकारे भ्रष्टाचार सुरू आहे। नगर परिषदमध्ये जे गाळे बनलेले आहेत ते गाळे राखीव जागेमध्ये आहे आणि ते गाळे तात्काळ ते जे काम सुरू आहे ते तात्काळ थांबवण्यात यावं, त्याचा लिलाव थांबवण्यात यावं यासाठी समाजसेवक महेश शंकरपल्ली हे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत। नेमकी काय मागणी त्यांची आहे आपण त्यांच्याकडनं माहिती घेणार आहोत। दादा काय सांगणार, आपली काय नेमकी मागणी आहे? आमची मागणी एवढीच आहे की सिल्लोड नगर परिषदने ज्या सर्वे नंबर 3 मध्ये आरक्षित जागा आहे तिथं पार्किंगची जागा आरक्षित आहे, तिथं त्यांनी मोठं शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधलेलं आहे आणि ह्या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या गाळ्यांचा लवकरच ते लिलाव करणार आहेत आणि लिलाव जर झाला तर नागरिकांची फसवणूक होईल, कारण लोक तिथे पैसे भरून ते गाळे विकत घेतील। भविष्यात समजा प्रकरण कोर्टात गेलं आणि समजा बांधकाम तोडायचे आदेश झाले त्याच्यामध्ये लोकांचं नुकसान होणार आहे। त्यामुळे जिल्हाधिकारीकडे आम्ही मागणी केलेली आहे की आमच्या मुद्द्यावर तुम्ही सखोल चौकशी तपासणी करा आणि जोपर्यंत याचा अहवाल प्राप्त होत नाही तोपर्यंत आम्हाला स्थगिती द्या प्रकरणात लिलाव करण्यासाठी। आपली मागणी पूर्ण नाही झाल्यास पुढे कसं? जर समजा जिल्हाधिकाऱ्यांनी मागणी पूर्ण नाही केली तर प्रकरणात आम्ही तर उपोषण तर सध्या करणार आहे, पण उच्च न्यायालयात सुद्धा मी दाद मागणार आहे आणि लोकायुक्ताकडे सुद्धा तक्रार दाखल करणार आहे। इस मांग को लेकर आप यहाँ पर अनशन को बैठे? मैं बैठा तैयब पठान, सिल्लोड। मेरे सर्वे नंबर 377 में ज़मीन है। अब्दुल सत्तार ने क्या करा, मेरी ज़मीन में कार्यालय बना लिया, शोषण भवन। वो ज़मीन बचाने के वास्ते, उसके कार्यालय बचाने के वास्ते अधिकारी के ऊपर प्रेशर डाल के वो ज़मीन मेरे हड़प करने कर रहा। अधिकारी को इतना प्रेशर डाला उसने कि वो ज़मीन हड़प करने के वास्ते काम ही नहीं होता मेरा। बहुत प्रेशर डाला अधिकारी के ऊपर अब्दुल सत्तार ने। मेरी 377 ज़मीन में शोषण भवन बनाया, डोन बनाया, कुछ भी कर रहा है। एक डॉक्यूमेंट नहीं, कुछ भी नहीं। आज जाके तुम पूछो अब्दुल सत्तार के पास, एक डॉक्यूमेंट नहीं मिलेगा, एक कागज़ नहीं मिलेगा। किसको भी खड़े कर देता, दूर कैप नहीं लाता, कुछ भी 19-20 कागज़ देने लगा देता, उसका कुछ रहता भी नहीं, मौजूद भी नहीं रहता सामने वाले का। पन वो क्या है, अधिकारी के ऊपर दबाव डाल के मेरा टाइम पास कर रहा हूँ अब्दुल सत्तार। सिल्लोड नगर परिषदमध्ये जो भ्रष्टाचार होत आहे, राम रहीम कॉम्प्लेक्सचे जे गाळ्यांचा लिलाव होत आहे, तर त्या ठिकाणी समाजसेवक महेश शंकरपल्ली उपोषणाला बसलेले आहेत, तर तुम्ही त्यांना या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे? हो, मी शेख अमान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शहराध्यक्ष आहे, अजित पवार गटाचा। आणि मी 6-7 वर्षापासून महेश शंकरपल्लीसोबत काम करत आहेत आणि माझ्यावरही अत्याचार झालेला आहे की माझी दुकान पाडलेली आहे महात्मा ज्योतिबा फुले मार्केटमध्ये आणि आमच्यावर खोटे 353 गुन्हे दाखल केलेले आहे। आणि अब्दुल सत्तार आणि त्याचा परिवारचा एक प्रकरण नाही आहे, हे 100-150 प्रकरण आहे सिल्लोड तालुक्यामध्ये। ओपन प्लेस हे असो या 36 एकरची जागा असो शाळेची, अनेक प्रकरणामध्ये आम्ही महेश शंकरपल्ली साहेबासोबत कंटिन्यू आम्ही काम करत राहिलं आणि आम्हाला या न्यायपालिकावर आणि या शासनवर आम्हाला विश्वास आहे आणि आम्ही पुढची लढाई महेश शंकरपल्लीसोबत खांद्याला खांद्या लावून लढू। जय जिजाऊ, जय शिवराय, जय राष्ट्रवादी। इस मांग को लेकर आप यहाँ पर उपोषण को बैठे हो, किस तरह का भ्रष्टाचार सिल्लोड की नगर परिषद में हो रहा है? हमारी मेडिकल कॉलेज का ने 47 गुंठे ज़मीन है। 1970 से लेके 2021 तक 7-12 हमारे नाम पे था। एक आया उसका आदमी आया 1995 का झूठी रजिस्ट्री लाके। अगर इतने ये रह रहे तो 2021 तक हमारे नाम पे कैसी प्रॉपर्टी थी वो? ये सीधा सीधा हमारी ज़मीन हड़प करे इन्होंने प्लानिंग बना के। किसके ऊपर आरोप है आपका सीधा? उसके आदमी पे, वसीकर पे। किसके आदमी पे? आमदार के, अब्दुल सत्तार के आदमी पे। उन्होंने मिलके साजिश करे हुए हो। तर आपण बघू शकता सिल्लोड नगर परिषदमध्ये कशा प्रकारे भ्रष्टाचार सुरू आहे आणि
लोकांची फसवणूक नाही व्हावी यासाठी महेश शंकर पिल्ली समाजसेवक हे विभाग आयुक्त कार्यालयासमोर उपोषणासाठी बसलेले आहेत. त्यांची मागणी देखील आहे की इथून पुढे इथे न्याय न मिळाल्यास ते न्यायालयात धाव घेणार आहेत. स्टार महाराष्ट्रासाठी सुनील वैद्य, छत्रपती संभाजीनगर. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.